माननीय श्री अण्णारावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्याला, विचाराला, त्यांच्या प्रतिमेला कोटी कोटी अभिवादन. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, मौलाना अबुल कलाम, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व महान विभूतीला या प्रसंगी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरसेनापती यशवंत सेना, मान्य गडदे साहेब, ज्यांनी आत्ता सविस्तर असं आपल्यापुढे अभ्यासपूर्वक यशवंतरावचा आणि अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आपल्यासमोर ठेवले, ते सन्माननीय प्राध्यापक यशपालजी भिंगे साहेब, या मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्री क्षेत्र कुर्ल्याचे ज्येष्ठाधिपती ढोणे महाराज, मंचावर बसलेली सर्व सन्माननीय इथे उपस्थित असलेले श्रद्धाळू धनगर बांधव, माता भगिनीनो, इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रांनो, मी आपला वेळ घेणार नाही. आत्ता सरांनी सांगितले की श्रवणशक्तीला सुद्धा काही मर्यादा आहे. एवढं गंभीरतापूर्वक आपल्यापुढे मार्गदर्शन होत असताना सुद्धा त्याचं गांभीर्य आपणाला नाही, म्हणजे बसलेल्याला नाही, जे मधी बाहेर उठचाल करतात ना, येणारे तर जे नाही आले ते झोपलेलेच आहेत, गाढ झोपलेले आहेत, ती त्यांना उठवायची आवश्यकता सुद्धा नाही. जे आलेत तेही गंभीर नाही आहेत. आणि खरं म्हणजे जो समाज, जो नेता, जो व्यक्ती गंभीर नाही, राजकारणात नाही, समाजकारणात नाही, व्यवसायात नाही, किंबहुना कुटुंबात सुद्धा नाही, त्याचा कधी विकास होत नाही. हे आपल्या भिंतीवर जाऊन लिहून ठेवलं तरीही काही चुकीचं ठरणार नाही. आपण कुठल्याच गोष्टीमध्ये गंभीर नाही आहे. इथल्या संयोजन समितीने किती मेहनत घेतली,
प्रत्येकाच्या घरापर्यंत पॉम्पलेट मिळेल, त्यांना माहिती मिळेल या कार्यक्रमाची. केवळ ही जयंती नाही, तर या महाराष्ट्रामध्ये चालत असलेलं धगधगतं राजकारण, समाजकारण, याच्यावर काही बोलता येते का ना ऐकता येते का, हे जर ऐकण्याची आणि गंभीरपणानं घेण्याची जर आपणाला सवय नसेल, तर पालत्या घागरीवर पाणी आहे असं समजलं तर चुकीचं ठरणार नाहीये. मित्रो, मी याच्यासाठी म्हणलो की मी जास्त बोलणार नाहीये. आलो तर आम्ही ठीक आहे, 300-500 किलोमीटरवरून जरी आलो असलो आम्ही काही तुमच्यावर उपकार करत नाही. आपणाशी जे ठाऊक आहे इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. जेवढं माहीत आहे तेवढं तुमच्यापर्यंत सांगावं. ऐकलात ठीक आहे, नाही ऐकलात 100% ठीक आहे, काही शंका नाही. आणि आम्ही जिथंही काम करू, जेही काम करू, ते आम्ही गंभीरतापूर्वक करत असतो, अत्यंत गांभीर्यपूर्वक काम करत असतो. याची तुमच्या डोक्यामध्ये नोंद ठेवा, एवढं आम्ही सांगण्यासाठी इथं आलो. मागच्या 50 वर्षापासून आम्ही समाजाचं काम करतो. हजारो कार्यक्रमला गेलो असेन. त्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत यत्किंचित सुद्धा बदल नाही. मग मला सांगा, आम्ही 50 वर्षे घरचं खाऊन डिझेल पेट्रोल सगळं करून तुमच्यापर्यंत येत असो, म्हणजे तुम्ही नॉट ओनली पर्टिक्युलर सिटिंग बिफोर डायस, तुमच्यासाठी नाही बोलत मी, हे सगळ्या समाजाची, महाराष्ट्रातल्या समाजाबद्दल बोलतो. हे कालचे लोक बघा, मिळवण्यासाठी 37 वर्ष सत्तेत असून सुद्धा ते समाधानी नाहीत. आणखीन त्यांना काही मिळवायचंय, याच्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र येतात आणि सरकारला वेठीच धरतात. त्यांना देता येईना सरकारला, आणि तुम्ही जर घरी झोपला असाल आणि मागत असाल, कुणावर तरी विश्वास ठेवत असताल, कुणीतरी येईल, आमचा उद्धार करेल, आम्हाला काहीतरी देईल, अशी जर तुमची भावना असेल, तर मित्रो, आम्हा सगळ्यांना तुम्ही माफ करा आणि तुम्ही सुद्धा आरामशीर एखादी घोंगडा अंगावर ओढून झोपी गेला तर काही हरकत नाही. आमचे काही संसार बंद नाही आहेत. मी काय एवढं बोलतो, तुमच्यासाठी बोलत नाही. हे आमचे पांढरे आहेत ना, म्हणतो गावभर नाही, महाराष्ट्र सगळं बघू लागलाय म्हणून लागलेत, म्हणून मी त्यांच्यासाठी बोलतोय बरं का. जे घटनात्मक नाही तरी मिळालं पाहिजेत, कायद्यात तरतूद नाही तरीही मिळालं पाहिजेत. मिळत कसं नाही, मिळविल्याशिवाय राहत नाही, असे नारे. आणि आम्हाला काहीच मिळालं नाही 70 वर्षामध्ये, तरी आम्ही गंभीर नाही. काय करावं लागेल, तरी तुमच्यासाठी काय करावं लागेल हे तरी आम्हाला कळू द्या अगोदर, म्हणजे त्या पद्धतीने जाता येईल. आता भिंगे सर म्हणले की कायद्याची लढाई. कायद्याची लढाई एवढी सोपी आहे का? कोर्ट सध्या कुणाच्या हातात आहे? कोर्टामध्ये कुठल्या विचारांच्या लोकांच्या, मानसिकतेच्या लोकांची तिथं बैठक आहे? मी एक जिम्मेदार माणूस म्हणून बोलतोय, 40 वर्ष झालं वकिली करतोय, रोजचा अनुभव मी तुमच्या पुढे विशद करतो. ते लढाई सुद्धा एवढी सोपी नाही, पण त्या लढाईतून मिळण्याचे आम्हाला थोडेफार संकेत मिळालेले आहेत. कायदा पुराव्यावर बोलत असतो. कायद्याला पुरावा पाहिजेत, मग तो डॉक्युमेंटरी असेल किंवा ओरल असेल किंवा
हिस्टॉरिकल असेल. कायदा पुराव्यावर चालतो, कायदा भावनेवर चालत नाहीये. कायदा तुमच्या आक्रोशावर चालत नाहीये. न्याय निष्ठुर आहे, त्याला दयामाया राहत नाहीये. हे पहिलं डोक्यात ठेवा. मग हा कायदा आमच्यासाठी वापरात कसा आणायचा याच्यासाठी लढाई चालू आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. 2-4 पिटिशन आहेत, रीट पिटिशन कोर्टामध्ये. कुणी म्हणते धनगड आहे, धनगर एकच आहे. कुणी म्हणते धनगर एकच आहे. कुणी म्हणते या सगळ्याचं उगमस्थान धनगर आहे. कुणी म्हणते बाबासाहेबांनी पहिलंच धनगराला एसटी मध्ये टाकलेलं आहे. असे अनेक प्रकारचे युक्तिवाद करण्याचा विषय आहे. मी ते इथं करणार नाही, कारण एका भाषणात बोललो, त्याचा परिणाम आज मला प्रत्यक्ष कोर्टामध्ये लढत असताना दिसतोय. बर, कोर्टात कोण आहे तुमचं? कोणी मायबाप आहे का कोर्टामध्ये? का तुमचा कोणी बाप चीफ जस्टिस, कोणता जस्टिस? एक तरी धनगराचा जज हायकोर्टाचा आहे का सांगा? एक, आतापर्यंतच्या इतिहासात. आणि मग तुम्ही न्याय मागायला गेलात. शक्य वाटतंय तुम्हाला? बाहेरची बी लढाई लढत नाही, समाजाची बी. मोर्चे मेळावे बी काढत नाही, सरकारला वेठीस बी धरत नाही. आणि कायद्याच्या लढाईमध्ये लढाई गेलं तर तिथं आपलं कुणीच नाही, सगळे विरोधी. आणि मग वाघाच्या जबड्यातून न्याय प्राप्त करायचं एवढं सोपं आहे का? पण मी तुम्हाला 40 वर्षाच्या अनुभवातून सांगतो की आपणाला मिळेल, कायद्यातून मिळेल, कोर्टातून सुद्धा मिळवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू, पण करू. आम्ही पैसे गोळा करण्यासाठी मी बोलत नाही. असं बोललो म्हणजे लगेच तुमच्याकडे आम्हाला पाठवून द्या, पिटिशन चाललंय, याच्यासाठी नाही बोलत. माझे घरचे 5 वकील आहेत. जावाई मुलगी माझी हायकोर्टात काम करते, आणि एका पिटिशनमध्ये माझी मुलगी आणि जावई दोघेही काम करतात. माझा मुलगा लंडनहून आलाय LLM करून. तो आणि बहीण भाऊ मिळून ते पिटिशन धनगर समाजाचा चहा न पिता औरंगाबादहून विमानानं मुंबईला जाऊन ते पिटिशन चालवतात. वेळ लागले तिला. दुसरे सगळे सिव्हिल क्रिमिनल मॅटर बाजूला ठेवते आणि एकच धनगराचं मॅटर घेऊन पुढे बसते. मी तिला सहज प्रश्न केला एका दिवशी, बेटा धनगराला आरक्षण देण्यासाठी तू एवढं रात्रंदिवस मेहनत करतेस, पण तुझ्या पोटाचा पण विचार करा. समाजाकडनं आपणाला पैसे घ्यायचे नाहीत. स्वतःच्या तिकिटानं जायचं, स्वतःचा चहा प्यायचं, स्वतःचं सगळं काही करायचं, लॉजवर थांबायचं आणि यायचं. आपणाला हे धनगर समाजाचं काही देणं लागतो. आपण या कुळीत जन्मलेला आहे, त्यांना आपणाला त्यांच्याकडनं काही घ्यायचं नाही, पण आपणाला त्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन ते पिटिशन कसं यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करायचे बेटा, म्हणून माझ्या लेकरांना आदेश दिला. ते म्हणले मग पोटाला का बिबे घालायचे का? मी त्यांना सांगितलं, ह्या धनगर पिटिशन मध्ये पैसे घेतलास म्हणजे तुझा शेवट जाणार आहे का? संसार होणार आहे का? होणार नाही. तुझा बाप मजबूत आहे तुम्हाला आयुष्यभर सांभाळण्यासाठी. 1 तास आर्ग्युमेंट जर मी केलो जिल्हा कोर्टामध्ये तर कमीत कमी 1 कोटी रुपये फीस मिळते मला. आणि मग ह्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाकडून 4 पैशाची अपेक्षा अजिबात नाही करणार. आतापर्यंत 1 रुपयात मिळणार नाही समाजाच्या, आणि घेणार नाही. जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करीन.
मला माहीत आहे आमचा समाज भोळा बाबडा आहे, गरीब आहे, अज्ञान आहे, असुशिक्षित आहे आणि जे काही देण्याची गरज आहे ते या समाजाला देण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही लढपडतो. माहित आहे आम्हाला, जाणकार आहेत आम्ही. आम्हाला काही नाही पाहिजेत देण्यासाठी. आणि जी लढाई लढतो आम्ही, काय द्यायची लढाई लढतो. काय द्यायची समाजाला, शब्दाचा अर्थ काय द्यायचंय समाजाला त्याच्यासाठी लढतोय. कायद्याची तर लढाई कोर्टात लढतोय, पण समाजाला काय द्यायचंय त्याच्यासाठी लढण्यासाठी आम्ही समर्थ आहे. आणि जेवढं होईल तेवढे प्रयत्न करू आपण. आणि यश 100% मिळेल कसं आपल्या पदरात याच्यासाठी लढत राहू. एवढं तुम्हाला मी सांगण्यासाठी इथपर्यंत आलोय. कोण काय करावं, कसं करावं याच्याशी काही देणं घेणं नाही आम्हाला, आणि आमच्या कुटुंबालाही नाही. पण द्यायचंय आपणाला. म्हणून माझ्या मुलीला म्हणलं की येत्या 8, 10, 8, 13 आणि 15 अशा उद्याच्या तारखा आहेत. तर ती रात्री फोन केली मला, डॅडी तुम्ही लातूरून कसं येणार. मी बोललो तू फ्लाईटनं चल, विमानानं चल मुंबईला, मी येतो इकडनं. म्हणलं बाय कार. तर ठीक आहे म्हणली, मी आताच बुकिंग करून ठेवते, जाते. म्हणजे तिला आणखीन पुढे 5-6 दिवस आहे मॅटर चालायचा, तर तिला अगोदरच काळजी. म्हणजे एवढं DOT आम्ही आमच्या व्यवसायाशी प्रामाणिकपणे, एक तर धरायला नाही पाहिजे होतं पिटिशनमध्ये, आता धरलंय तर त्याचा शेवट कसा करता येईल. फक्त आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद उभा करा, तुमची प्रेरणा, तुमची इच्छा, तुमचे विशेष आमच्या पाठीशी उभं करा की या पिटिशनला यश आलं पाहिजे. आणि ती येईल. आपणाला माहित आहे आपली राजकारणात फसवणूक झालेली आहे. राजकारणातून आपणाला काही दिलं नाही आणि देणार पण नाहीत. मी का म्हणतो असं देणार नाही. तुम्हाला जर आरक्षण दिलं तर तुम्ही निवडणुकीमध्ये उमेदवार थांबवताल, मग आमदार खासदार होतील तुमचे. मग तुमचे आमदार खासदार करून त्यांनी मेंढ्याचा व्यवसाय करावा का. काय येड्यासारखं बोलताय तुम्ही. राजकारण म्हणजे काय, राजनीती म्हणजे काय. अरे तुम्हाला मोठं करायचं. मी माझ्या समाजापुरतं बोलत नाही, इवन मराठा समाजाबद्दल सुद्धा बोलतो. अरे जरांगे, तुला आरक्षण देऊन हे अजित पवार, शरद पवार हे जे बांडगुळ बसलेत सत्तेत, हे का तुझ्यासारखे वेडे आहेत का. मराठ्याला मोठं करायला, मराठ्याच्या घरात चांगले दिवस आणायला अजिबात देणार नाहीत. तुझे दुश्मन दुसरे ओबीसी नाही आहे जरांगे, तुझे दुश्मन मराठाच आहेत, ही तुझ्या जमेस ठेव. आणि हे सत्तेतले मराठी आहेत. यानं जर तुमच्या मराठा समाजातल्या, जर उपेक्षित समाजातल्या मराठ्यांचे जे दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, त्यांचं जर कल्याण करायचं जर ठरवलं असतं, 70 वर्ष झालं शरद पवार सत्तेत आहे, करू शकला असता. बरं जे काही तथाकथित हे 100, 176, 69 ना सर, 69 आमदार आहेत ना त्यांचे, यांनी जर ठरवलं की या आमच्या मराठ्यातल्या उपेक्षित समाजाचं कल्याण करायचं, आणि खिशातले पैसे जरी दिले, त्यांनी ज्या मार्गाने पैसे कमविले, चोरीच्या, भ्रष्टाचाराच्या, फसवेगिरीच्या, हे पैशातले काही पैसे जर त्या समाजाला दिलं तर समाज आता विकसित होऊ शकतो. समाज त्यांचा काय गरज आहे आरक्षणाची. पण ठरवलं पाहिजे. पण हे ठरवत नाहीत आणि देतही नाहीत. हे केवळ थापा मारतात. त्या भोळ्या जरांग्याला काय माहित आहे
10वी नापासला, कुठं घटना, कुठं काय 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 माहीत नाही. आपलं ते प्रामाणिक आहे समाजासाठी, ते लढतंय. आणि मराठा समाजाची अशी भावना झाली आहे की हे शिकलेले सवरलेले राजकारणातले नेते हे बिनकामी ठरलेत. मग हे येडच उठून जर एवढं आंदोलन करत असेल तर हेच आम्हाला काहीतरी प्राप्त करून देईल, असं यांची अपेक्षा वाढलेली आहे. म्हणून हे सगळे एकत्रित येतात. आणि तुम्ही जर खरंच इतिहास पाहिलात, शिकल्या सवरल्याने शहाण्याने बुद्धिवंतांनी क्रांती या देशात घडवली नाही, येड्यांनी क्रांती घडवली. घडवली का नाही सांगा? हे ध्येय वेडे आहेत. ही वेडे म्हणजे असे वेडे नाहीत, हे ध्येय वेडे असले पाहिजेत. ते निश्चितपणानं क्रांती करू शकतात, बदल घडवू शकतात. आणलं कनी ह्या एकट्या जरांग्यानं सगळ्या सरकारला, सगळ्या चॅनलवाल्याला येड्यात काढलं की त्यानं 24 तास चॅनल त्याच्या मागं. कुठे गेलेत? झोपलेत, उठलेत, संडासला गेलेत का, इकडे गेलेत का, तिकडे गेलेत, 24 तास कॅमेरे मागं केले की नाही येडं. ही ध्येय वेडा आहे. आणि ध्येय वेडे माणसाला निश्चितपणानं मराठा समाजातल्या लोकांनी साथ दिलेली आहे, त्यांना देत आहेत. मिळेल का नाही मिळेल हा नंतर बघू. फायदा होणार आहे यांच्या आंदोलनाचं का नुकसान होणार आहे ही नंतर बघू. आज तर सरकारला वेटीस धरलेत, अल्टिमेटम दिलाय त्यांनी 24ला. बघूया काय करता येते. हे सरकार म्हणजे आता एकीकडे घटनेचा, एकीकडे समाजाचा आणि शासन दरबारी बसल्यामुळं ह्यांचा सँडविच होतोय. काय करावं सुधरत नाही. आणि तरी पण बाबासाहेबांनी सांगितलेल्या घटनेतल्या तरतुदीनुसार या समाजाला आरक्षण, घटनाबाह्य आरक्षण देता तर येतच नाही आणि घटनेत ही तरतूद नाही. मग यांना आरक्षण कसं द्यायचं याच्यासाठी ही मधला मार्ग काढत हुशार आहेत. आता ते ओबीसीत घाला म्हणत नाहीत आम्हाला किंवा घ्याही म्हणत नाहीत. तुम्ही फक्त कुणबी सर्टिफिकेट द्या. कुणबी सर्टिफिकेट दिलं की कुणबी ही जमात अगोदरच ओबीसी मध्ये आहे. म्हणजे सर्टिफिकेट मिळालं की त्या ऑटोमॅटिक ओबीसी मध्ये आल्या तर जमात द्यायचं, न्यायचं, घ्यायचं काय गरज आहे. ही लढाई साधी नाहीये, हा जरांगे लढत नाहीये. याच्या माग थिंक टँक वेगळे आहेत. ते सांगतात आणि ही भोंग्या जसा मोठा आवाज येतो तेवढा मोठा आवाज करतोय. लढाईचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे आहेत. ही भूमिका लक्षात घ्या. मग ही सगळं इकडे एवढं चाला असताना सुद्धा हुंट वाहून चालाय आणि शिळी उतार विचारते मी कुण्या बाजूने जाऊ. तशी आमची अवस्था झालेली आहे. म्हणून मी तुम्हाला नम्रपणे सांगणार आहे, आपण करूया सगळेजण. आम्ही निश्चितपणाने आशावादी आहोत, निराशावादी अजिबात नाहीयेत. पण आशावाद सुद्धा एक अचिव्हमेंट ठेवून, अचिव्हमेंटकडे बघत बघत आम्ही आशावाद ठेवलाय, केवळ नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना मी नम्रपणे सांगणार आहे की या समाजाचं खरं दुर्दैव जर कुठं असेल तर आमची लीडरशिप. तुम्ही मागच्या आतापर्यंतच्या या समाजाचे लीडरशिपचे जरा अभ्यास करा. सुरुवातीपासूनच्या आमचे जे नेते आहेत हे सगळे नेते 10वी नापास 9वी पास आहेत. ही लढाई अज्ञानी माणसाची नाही किंवा असुशिक्षित माणसाची अजिबात नाहीये. ही लढाई शहाण्या माणसांनी लढली पाहिजे, जे सुशिक्षित आहेत, विचारवंत आहेत त्यांनी लढली पाहिजेत. आणि ते मात्र मला मिळालंय आता मला काय करायचं बाकी समाजाचं असं म्हणून गप्प आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आरक्षण मिळणं किंवा आपली जी काय मूलभूत हक्काचं जे काय आपलं आरक्षण आहे ते मिळणं तेवढं सोपं आहे असं मला वाटत नाहीये. म्हणून यासाठी कायद्याची लढाई तर लढत राहू आपण, काय अडचण नाहीये.
पण बाहेरची लढाई, रस्त्यावरची लढाई, राजकारणातील लढाई, याच्यासाठी तर समाजाने भक्कम पाठिंबा दिला पाहिजे, आशीर्वाद उभे केले पाहिजेत का नाही करायचे? का केवळ जयंती म्हणजे रथ आलाय, आता रथात काहीतरी बसवितील मूर्ती आणि पुढे थोडा माल मारून देतील, ढोल वाजतील, आम्ही तर राहू नाचण्यात? ह्यांना आरक्षण मिळत नसते किंवा याच्यामुळे समाजाचा उद्धार होत नसतो. समाजाचा उद्धार आणि नेमकं माणसाचे शत्रू काय आहेत बघा. माणसाच्या जीवनाचे खरे शत्रू जर कोण असतील, आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा. आळस सुद्धा, मी नाही गेलो तर भागत नाही काय त्या यशवंत शिंदेच्या जयंतीला, मी नाही गेलो तर काय फरक पडणार, दुसरे जातील की, असं म्हणून काही घरी बसलेत, माहिती असून सुद्धा. काही लोकांना अज्ञान आहे की असं लढलं म्हणजे कुठे मिळत असते का, काही होत असते का, उगा येड्याचा नाद आहे म्हणून ही जयंतीला जा, कुठं गोळा कर माणसं, त्यांना काहीतरी पाहिजे असेल म्हणून हे असं राजकारण, हे जयंत्या करत फिरलेत. हा अज्ञान. आणि तिसरी गोष्ट जी आहे अंधश्रद्धा. तुम्हाला राग येईल आणि आला तर हरकत नाहीये. बाळूमामाच्या प्रती आमची खूप सद्भावना आहे, चांगली आहे. तर पण ती ट्रस्ट कुणाच्या ताब्यात आहे? कोण आहे ट्रस्टी? ते ट्रस्टी, त्या संस्थानाचे मालक कोण आहेत? अरे महाराष्ट्रभर मेंढरं घेऊन फिरतात, करोडो रुपये कमवतात, आणि त्यांचा इतिहास बघा, त्यांची जात विचारा, त्यांचा कुळ विचारा, कोण्या जातीचे आहेत ती. आणि तिकडून महाराष्ट्रातून करोडो रुपये गोळा करून आणतात. ट्रस्टला किती देत असतील हे मला काय माहिती नाही, पण ह्यांचे संसार या ट्रस्टीचे मात्र गडगंज झालेत. बघा तुम्ही जाऊन, मी तर एकदा बी गेली नाही, कारण मी असल्या भानगडीत पडत नाही जास्त. देव आहे का नाही ह्या खोलात पण जात नाही. ज्याला करायचंय त्यांनी निवांत करा, मला काही अडचण नाही. पण मला कुण्या देवाची भक्ती करायची आहे हे मी ठरवलेलं आहे आणि मी त्याचीच भक्ती करतो. म्हणून मी ह्या अंधश्रद्धेच्या भानगडीत जास्त पडत नाही. हे अंधश्रद्धेने काही कुणाचं कल्याण झालं नाहीये. अरे कर्ज काढून मेंढर कापून तुम्ही सण साजरे करताय, बोकडं कापून. मुलाचं लग्न झालं की आला सण, कापा बकर, कर्ज काढून कापा. कोण फेडायचे ती पैसे? खाऊन बाकीचे जातील उठून, द्यायचं तर तुम्हालाच आहे ना. मी कुठलंच काही करत नाही. माझं काय वाटोळं केले कोण तर? मी जर शिकलो नसतो, वकील झालो नसतो, तर तुमच्यासारखंच कुठंतरी भंडार लावून फिरत राहिला असतो. लावण्याबद्दल माझा विरोध नाही, ज्याला जिथं श्रद्धा आहे तिथं जावं, करावं, पण त्याला काहीतरी मर्यादा असावी. आणि धर्माच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली एकत्र येणारी माणसं कधी क्रांती करत नाहीत. मी MA फिलॉसॉफी आहे. ग्रीक 100 ग्रीक तत्ववेत्ती मी वाचलेत. इंडियन फिलॉसॉफर, इंडियन ग्रीक फिलॉसॉफर, ईस्टर्न वेस्टर्न फिलॉसॉफर, आय हॅव रीड. साधारण मी बोलत नाही तुम्हाला, आणि मला खोटही बोलायला शिकविल नाही माझ्या मायबापाने. जे आहे ते समोर ठेवायचं. पटलं पटलं, नाही चला उठून, काय देणं घेणं नाही. आणि तुमच्या येण्यानं जाण्यानं माझा व्यवसाय आणि व्यवहार आणि कुटुंब काही माझं बंद पडणार नाही. मी स्वतः समजून हे सगळ्या गोष्टी करतो. या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास आपण केला पाहिजे. अरे जो माणूस समाजाला येऊन समाजातल्या उपोषणकर्त्या पुढे भाषण करतो
आमच्या सरकारला, आमच्या पक्षाला पाठिंबा द्या, आमचं पक्ष सत्तेत आणा. मी तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणणारा माणूस पहिलं 5 वर्ष मुख्यमंत्री राहिला आणि आता आणखीन उपमुख्यमंत्री म्हणून आहे. सगळ्या मराठ्यांना वेटीस धरतो. एकच काम आहे आणि मग त्यांची, ते कुण्या वंशावळीमधून आलेत त्यांचा इतिहास वाचा आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवा. परवा एक कमिटी नेमली ज्याला कायद्यात काहीच अर्थ नाही. त्याच्यापूर्वी हे ना मुख्यमंत्री आता असताना विनाकारण टिस म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अनालिसिस टिस म्हणून त्यांनी कमिटी नेमली. काय रिपोर्ट आला? पॉझिटिव्ह रिपोर्ट घ्यायच्या ऐवजी विरोधातला रिपोर्ट घ्यायचं आणि टिसचा विरोध आहे असं सांगायचं. एक गोष्ट. आता परत त्यांनी आणि एक कमिटी नेमली ज्याला शिंदे कमिटी म्हणतो. ह्या शिंदे कमिटीमध्ये जे 3 पिटिशनर आहेत, त्या 3 म्हणजे जे रीट ज्यांनी दाखल केलं हायकोर्टामध्ये आरक्षण मिळावं म्हणून, त्यापैकी 3 जण त्या कमिटीत आहेत. त्या 3 आणि बाकी इतर किती घेतलेत, बाकीचे घेतलेत, त्याच्यात माझा एक मेहुणा पण आहे त्या कमिटीमध्ये, वीरकर नावाचा. ह्या कमिटीला नेमायचं आणि बिहारमध्ये कसं दिलंय, तामिळनाडूत कसं दिलंय, कर्नाटकात कसं दिलंय याचा अभ्यास करा. कुणाला मूर्ख बनवता तुम्ही? आमच्यात काही जास्त शिकलेले नसतील पण जे शिकलेले ते चांगले अभ्यास होईल. बिंगे सरासारखे सखोल अभ्यास करणारी माणसं आहेत. मूर्ख बनवता हो, कळत नाही आम्हाला, येडे होत आम्ही. हे कुणाला शिकवा आणि कुठेतरी जाऊन तुम्ही सांगा अशा कमिट्या नेमायला. जे पिटिशनरच आहेत, स्वतः दावे लावणारे आहेत आरक्षण मिळावं म्हणून, त्याच्यातल्या 3 घ्यायचं. म्हणजे आम्हाला मूर्खात काढताय काय? हे चालणार नाही बंधूंनो. हे तुमच्या फक्त अज्ञानाचा, भोळेपणाचा फायदा उचलत आहेत. म्हणून कुठेतरी तुम्ही एकत्रित येऊन संघर्षाच्या भूमिकेत उतरलं पाहिजे. अरे भक्कम अशी बाबासाहेबांनी घटना दिली आमच्या हातात. मी म्हणणाऱ्याला झोपवायसारखी घटनेत तरतुदी येतात. इथं मनमानी करायचा कारभार नाही. बाबासाहेबांनी ज्या घटनेत तरतुदी केल्या ते निश्चितपणानं बाबासाहेबांनी पुढच्या 100 वर्षाचा भविष्याचा अभ्यास करून त्या घटनेमध्ये तरतुदी करून ठेवल्यात. पण सत्तेच्या जोरावर, मेजॉरिटीच्या जोरावर घटनेची शपथ घ्यायची, घटना बाजूला ठेवायची आणि मग आपला कारभार सुरू करायचा. मग तो घटनेत असेल नसेल, बसेल नसेल, मग आपल्या मनचा कारभार त्यांनी सुरू करायचा आहे. अशा पद्धतीचं जर राजकारण या देशामध्ये चालणार असेल तर तुम्हाला न्याय मिळेल याची संकल्पना सुद्धा डोक्यात आणू नका, असं माझं तुम्हाला स्पष्ट असं सांगणं आहे. आणि आपण पुन्हा असं फुटीरवादी आपण सगळे, कुणी कुण्या पक्षात आहे, कुणी कुण्या पक्षाकडे समाजाला ओढून कसं नेता येते, कुणीतरी काहीतरी बोलायचं, कुणीतरी कुणकडे घेऊन चला, तुम्ही माझ्या या माझ्या मागं जावा तिकडे. आमच्या मागं कुणीच येऊ नका, पण आम्ही लढणार आहेत. गरज नाही अशातला भाग म्हणत नाही मी, पण तुम्हाला जर येता नाही आला आमच्या मागं तर येऊ नका. देता येत असेल तर घरी बसून आशीर्वाद द्या, पण किमान शाप तरी देऊ नका. एवढी प्रामाणिक विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो. म्हणून ही लढाई लढत असताना अतिशय इमाने इतबारे, अतिशय प्रामाणिकपणे
ज्या बापाच्या पोटाला, माईच्या पोटाला आम्ही जन्म घेतला, त्यांची शपथ घेऊन सांगतो की ही लढाई अत्यंत प्रामाणिकपणे लढली जाईल, काहीही अपेक्षा न ठेवता. म्हणून आपण फक्त वाट पाहूया. पण बाहेर सुद्धा परवा बारामतीला उपोषण केले, पुन्हा सोडले. चौंडीला उपोषण झालं, पुन्हा सोडले. कुठे कुठे बरेच काही आपापल्या परीने जे ती करत आहेत त्यांना मनापासूनचे धन्यवाद दिलं पाहिजेत. किमान ज्या संख्येनं जरी नाही झालं असलं तरी किमान चॅनलवर 100 बातम्या त्यांच्या असल्या तर एक तरी बातमी आपली छापून तेवढं तरी लोकाला कळतंय. एवढा काय प्रयत्न कमी नाही आहे. अशा प्रकारचं लढाई ह्याला सुद्धा आपण दाद दिली पाहिजेत, त्यांचं कौतुक केलं पाहिजेत. म्हणून ज्याला जसं जमल तसं, मी म्हणत नाही आता सगळेच एकत्र येऊन लढा म्हणून, आपापल्या परीनं आपापल्या भागामध्ये कसं प्रोटेस्ट करता येतं या सरकारला आणि आरक्षण मिळण्यासाठी जशी मदत करता येते आहे त्याच्या पद्धतीनं तुम्ही करत चला निश्चितपणानं. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ज्याने ज्याने या धनगराला फसवलंय त्याचे 3, 13, 9, 18 झालेत. आणि जर झाले नसतील तर भविष्यात निश्चित होतील त्यांचे. कारण ही अहिल्यादेवीचा समाज, यशवंतराव होळकरांचा समाज आणि धनगर समाज अत्यंत प्रामाणिक आहे. एखाद्या दुसऱ्या समाजाच्या, विकसित समाजाच्या माणसाला एखाद्या वेळेस फसवला तर एखाद्या वेळेस समजू शकतो. पण हा अविकसित समाज, प्रामाणिक समाज, श्रद्धाळू समाज, या जर समाजाला फसवलात तर मी काय देव मानत नाही, पण तुम्ही ज्याला मानता त्या देवाला तुम्ही फसवल्यासारखं होतंय आणि त्याचं पाप तुमच्या माथ्यावर बढवल्याशिवाय राहणार नाही. हे पुढच्या काळामध्ये ध्यान ठेवा. या परिस्थितीनं आपणाला शाप देत नाहीये, ज्यांना द्यायचे त्यांनी देतील. पण त्यांना एक असं समजावून ठणकावून सांगू इच्छितो की तुम्ही बघा मागचा इतिहास काढून. शरद पवारांनी फसवलं, काय झालं? शिवसेनेचे उद्धव ठाकरे होते, त्यांनी एक पत्र दिलं होतं आपणाला, सगळ्या समाजाने महाराष्ट्रातल्या वाचलं. त्याचं काय झालं? हा मुख्यमंत्री झाला असता. कोण? फडणवीस दुसऱ्यांदा. काय झालं? पाप कसं बडवलं? शिंदेच्या ऑटो रिक्षेवाल्याच्या हाताखाली काम करायची वेळ आली. रिक्षावाला म्हणा, शिंदे रिक्षावालाच ना, त्याच्या हाताखाली काम. ही सन्मान आहे का बेअब्रू आहे? एवढं तरी ध्यानात ठेवा. म्हणून फसवाफसवी धनगर समाजासंग जर कराल तर त्याचे परिणाम निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये भोगले असाल, मागं आणि पुढे भोगताल. मीही तुम्हाला असं म्हणत नाही, कारण हा इतिहास सांगतो. म्हणून बांधवानो, आपापल्या परीनं जसं जमल तसं, आपणाला जिथं जमल तिथं परीनं काम करत चला. समाजाच्या 12 घंटे जरी काम तुम्ही तुमच्या संसारासाठी करत असाल तर 1 घंटा आपल्या समाज बांधवांमध्ये बसून केवळ एक चर्चा करत चला की पुढे काय करायचंय. मी म्हणत नाही पुढे रामराज्य येणार आहे, आणि मी रामराज्याची कल्पना अजिबात मनाची बाळगत नाही. मला रामराज्य पाहिजेच नाही. आणि कृष्णाचं बी, कौरवाचं आणि पांडवाचं बी राज्य पाहिजे नाही मला. का पाहिजे नाही? मला रामराज्य का नाही पाहिजे? मला बाबासाहेबांनी घालून दिलेल्या लोकशाहीमध्ये, घटनेवर आधारित चालणाऱ्या कारभारामध्ये मला लोकशाहीचं राज्य पाहिजे आणि मला माझा हक्क पाहिजे. मताचा अधिकार दिला, मला हक्क दिलाय. मला माझं सरकार पाहिजेत, मला सरकारमधला वाटा पाहिजेत. एवढं मला राज्य पाहिजे. मला रामराज्य नाही पाहिजेत. आणि त्या रामाची मी पूजा सुद्धा करत नाही. तोंड बघत नाही सकाळी सकाळी. का बघत नाही? अरे कसला तो राम?
6-7 महिन्याची गरोदर सीता जंगलात पाठवतो गरोदर असताना. म्हणजे आम्ही जे आता महिलांना आरक्षण द्यायचं बोलतो, त्यांना संरक्षण द्यायचं बोलतो, त्यांना प्रोटेक्शन द्यायचं बोलतो लोकशाहीमध्ये, आणि या लोकशाहीमध्ये या महिलांना पुन्हा तेच दिवस आणायचे का रामराज्यात आले तसे? मला म्हणून रामराज्य नाही पाहिजे. कुणीतरी काही काही सांगते, काहीतरी सांगते, काहीतरी सांगते. असल्या थोतांड ग्रंथाला मी अजिबात वाचत नाही. वाचून घेतलेलं आहे पण मानत नाही. मला लोकशाही वाचायची आहे, मला कॉन्स्टिट्यूशन वाचायचे जे बाबासाहेबांनी दिले आहे, आणि त्याच कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातून, आणि या फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर अहिल्यादेवी होळकर यांच्याच विचारानं ही बनलेली जी काही, यांच्या विचारावर आधारित अशी काही घटना जी भारतात बाबासाहेबांनी तयार केली, त्याच घटनेच्या माध्यमातून मला असं वाटतंय की या देशाचं आणि देशातील जनतेचं खऱ्या अर्थानं कल्याण त्याच्यात आहे असं दडलेलं मला अंतर्भूत झालेलं आहे. मला ज्ञान प्राप्त झाले त्याच्याबद्दल, म्हणून त्याचा अभ्यास करतो. आणि ही घटना मी माझ्या टेबलवर इथला कुठलाही ग्रंथ न वाचता किमान 5 तरी ओळी दररोज माझ्या टेबलवर अभ्यासाला गेलो की मी वाचत असतो. कारण मला माहिती आहे त्या घटनेमध्ये या देशाचं भविष्य, या देशातील जनतेचं भविष्य, कल्याणकारी योजना त्याच घटनेत दडलेल्या आहेत. म्हणून त्या घटनेला प्रमाण समजतो. बाबासाहेबाला सॅल्यूट करतो, फुले शाहू आंबेडकराला सॅल्यूट करतो, अहिल्यादेवीला करतो, बसवेश्वराला सुद्धा करतो. आणि हेच आमच्या देशाचे भाग्य विधाते आहे होते असं मी समजतो. आणि त्यांच्याच विचारावर पुढे चालण्याचं मार्गक्रमण आम्ही करत असतो. मला वाटतंय याच्यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. मी काही बोलणार नाही म्हणत सुद्धा एवढं बोललो. आपण ऐकलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे खुर्च्या सहित आभार व्यक्त करून मी माझी जागा घेतो. जय हिंद. धन्यवाद अण्णा. पण भाऊ, तुमचं भाषण सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला काही जणांना पुरस्कार द्यायचे आहेत. आणि